स्वातंत्र्य दिनानिमित्त पैठण शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीत सर्व जाती धर्मातील शेकडो युवकांनी देशभक्तीपूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वी ईश्वर परदेशी यांनी रॅलीचे संयोजन करत राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा याचा संदेश देण्याचा हेतू व्यक्त केला। या रॅलीला शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ दादा परदेशी, माजी नगराध्यक्ष शेखर पाटील, माजी नगरसेवक रफिक कादरी, शिवराज पारिक, ज्ञानेश परदेशी, निसार बागवान, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्याम पंजवानी, नाभिक समाजाचे शहराध्यक्ष देवीदास शेळके, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष योगराज बुंदिले, व्यापारी महासंघाचे सचिव निलेश बाहिती, खरेदी विक्री संघाचे सुभाष काळे, शिवाजी संदलसे, भैया पठाण, तौफिक कादरी, खयूम कादरी, मनोज लोहारे आणि विष्णू खंडागळे यांचा समावेश होता। रॅली दरम्यान युवकांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणाबाजी करत शहरातील प्रमुख मार्गावर शिस्तपणेबद्ध परिक्रमा केली। आयोजक पृथ्वी ईश्वर परदेशी म्हणाले की तिरंगा हा आपल्या अभिमानाचा प्रतीक आहे। पैठणकरांनी आज ज्या उत्साहाने सहभाग घेतला तो एकात्मतेचा सुंदर संदेश देणारा आहे। उपस्थित मान्यवरांनी युवकांचे कौतुक करत राष्ट्रीय ध्वजाचा मान राखत सामाजिक ऐक्य दृढ करण्याचे आवाहन केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेली ही तिरंगा बाईक रॅली देशभक्तीची ऊर्जा आणि सामूहिक एकतेचा संदेश देत उत्साहात पार पडली। तिरंगा बाईक रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पैठण पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यात आले। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।